नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पर्वतरांगेतील एक प्राचीन डोंगरी किल्ला. या गडाचा इतिहास सातवाहन काळापासून मराठा साम्राज्यापर्यंतचा इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेला हा किल्ला म्हणजे आजची आपली गडभ्रमंती, किल्ले भास्करगड. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. रात्री 11 वाजता डोंबिवलीहून 30 जणांचा ग्रुप भास्करगडासाठी निघाला. वाटेत कसारा घाटात चहा घेऊन पहाटे 3:30 वाजता भास्करगडाच्या पायथ्याच्या निरगुडपाडा येथील वाडीत पोहोचलो. आज मी ज्या ग्रुपबरोबर ट्रेक करते त्या ग्रुपचं नाव आहे ट्रेक क्षितिज. डोंबिवलीची संस्था खूप चांगल्या पद्धतीने गडभ्रमंती करून आणते. सर्वजण चहा नाश्ता करून झालेला आहे आणि इंट्रोडक्शनची वेळ झाली आहे. चला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. नमस्कार, माझं नाव विजय केशव पाटील. नमस्कार, मी संपदा गांधी. सुप्रभात, मी वेदांग विजय पाटील. माझं नाव रिया जोशी आहे. मी रोहिणी पाध्ये. नमस्कार, मी गौरव उपाध्याय. हाय, मी रीटा गड्डा. नमस्कार, माझं नाव मानसी कयाळ. नमस्कार, माझं नाव तेजस्वी काकडे. सगळ्यांना नमस्कार, माझं नाव मधुरा पितळे आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव रोहन आहे. नमस्कार, मी अजित थत्ते. मी निहार जोशी. नमस्कार, मी सुनील वाणी. माझं नाव आर्यन आहे. माझं नाव विठ्ठल आहे. नमस्कार, मी वेदांत उपसाखरे. नमस्कार, मी निखिल साटम. हॅलो, माझं नाव सुदर्शन यशवंत शेलार. नमस्कार, मी समता डहाणूकर. नमस्कार, माझं नाव रसिका कुलकर्णी. नमस्कार, मी पंकज देखणे. नमस्कार, माझं नाव श्रीदेव. नमस्कार, मी प्रसाद काळे. नमस्कार, मी प्रशांत लेले. नमस्कार, मी श्रेयस रानडे. नमस्कार, मी शुभम सावंत. नमस्कार, मी स्वप्ना लिमये. नमस्कार, माझं नाव श्रावणी पंकज जोशी. नमस्कार, मी समृद्ध केतकर. ट्रेक लीडर समृद्धने ट्रेकबद्दल सूचना दिल्या आणि आम्ही सर्वजण गडाकडे जायला निघालो. आज 14 जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे उन्हामध्ये ट्रेक करावा लागणार याची जाणीव सर्वांनाच होती. वाडीमधून पुढे येऊन आम्ही गडाच्या वाटेला लागलो आणि हळूहळू गड चढायला सुरुवात केली. पहिल्या पठारावर येईपर्यंत सर्वांच्याच ओळखीला चांगलाच रंग भरला होता. 350 किल्ले सर करणारा प्रसाद काळे आणि माझी ओळख झाली तसे इतर जणही एकमेकांच्यात मिसळू लागले होते. वाटेवरून जाताना या कडक उन्हाळ्यातही दिसणारी फुले, फळे या वातावरणात आपलं अस्तित्व दाखवून देत होती. आणि मी शुभमला करवंद खाऊन टेस्ट करायला सांगितले, पण त्याला आलेले फळ कडू होते. मग काय, त्याची रिॲक्शन मात्र पाण्यासारखी होती. तेच कशी सांग. पण हा कडू होता. वाटेत मध्ये मध्ये थांबून पाणी, ORSची बाटली भरून आमचा प्रवास गडाकडे सुरू होता. माझ्या मागे जो बघताय तो आहे फणीचा डोंगर. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ह्या त्र्यंबक डोंगर रांगेमध्ये आहोत आणि या त्र्यंबक डोंगर रांगेमध्ये एकूण 8 किल्ले आहेत. वर आल्यावर समोर दिसणारी पर्वतरांग आणि त्यामधून दिसणारे हरिहर आणि फणीचे दर्शन मात्र सुखावणारे होते. भास्करगड, ज्याला बसगड म्हणून ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत स्थित प्रसिद्ध हरिहर किल्ल्याच्या शेजारी असलेला एक ऐतिहासिक आणि दुर्गम डोंगरी किल्ला आहे. पुढे गडाच्या कड्याला भिडण्यापूर्वी असलेल्या माचीवर आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. येथे 2 बुरुज असावेत असे जाणवते. त्याचबरोबर बुरुजांच्या पुढे सपाटीवर एक घराचे जोते आहे. ही कदाचित सैनिकांची चौकी असावी, पण याची कुठेही नोंद आढळत नाही.
कड्याला भिडलो की कडा डावीकडे ठेवत उजवीकडील पाऊल वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. साधारण 15 मिनिटातच आपण गडावर जाणाऱ्या पायऱ्यांजवळ येतो. कातळात कोरून काढलेला हा पायरी मार्ग हे या गडाचे वैशिष्ट्य आहे. कारण इतर गडांप्रमाणे हा मार्ग सरळ रेषेत नसून सर्पिलाकार आहे. संपूर्ण कातळात कोरून काढलेला हा मार्ग महाराष्ट्रातील अशा प्रकारची दुर्गरचना प्रामुख्याने सातवाहन राजवटीत किंवा त्यांच्या समकालीन राजांच्या काळात झाली आहे. या पायऱ्या चढून पुढे आलो की संपूर्णपणे कातळात कोरलेले गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कोरलेली कमळाची आकृती, ज्याला पद्मशिल्प म्हणतात, आजही सुस्थितीत असल्याचे आढळते. तसेच आतमध्ये कातळात कोरून काढलेली पारेकऱ्यांसाठी छोटी देवडी किंवा खोली असल्याचे अवशेष दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि एकाच खडकातून घडवलेले प्रवेशद्वार हे या गडाच्या प्राचीनतेचे आणि दुर्ग बांधणीतील कौशल्याचे महत्त्वाचे पुरावे आहेत. या प्रवेशद्वारातून आत आलो की आपला गडावर प्रवेश होतो. भास्करगड आकाराने फार मोठा नसला तरी येथे काही महत्त्वाचे ऐतिहासिक अवशेष आणि वास्तू पाहायला मिळतात. डोंगराच्या कातळात थेट कोरलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्राचीन प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराजवळ पहारेकऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या देवड्या, गडावरील तटबंदी आणि संरक्षण भिंतीचे अवशेष, खडकात कोरलेल्या पाण्याच्या अनेक टाक्या, गडावर कोरलेली आणि स्थापित केलेली वीर मारुतीची मूर्ती, गडावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांचे किंवा प्रशासकीय इमारतींचे जोते, हे या गडावरील पाहण्यासारखे महत्त्वाचे अवशेष आहेत. आज आपण ज्या किल्ल्यावरती आलो आहे त्या किल्ल्याचं नाव आहे भास्करगड. त्याला बसगड म्हणूनही ओळखलं जातं. याची समुद्र सपाटीपासून उंची साधारण 3340 फूट एवढी आहे. हा त्र्यंबक डोंगर रांगेतला किल्ला आहे आणि या त्र्यंबक डोंगर रांगेत एकूण 8 किल्ले येतात. गडावर या गडाबद्दल मी सर्वांना ऐतिहासिक माहिती सांगितली आणि गडावरील अवशेष पाहायला आम्ही सर्वजण निघालो. ट्रेक क्षितिजच्या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील सर्व वास्तू व्यवस्थित दाखवणे, त्यांची माहिती सांगणे आणि त्याचबरोबर तेथील वास्तूंचे मॅपिंग करणे. आज श्रेयश, समृद्ध आणि मी मिळून मॅपिंग करत होतो आणि त्यात इंटरेस्ट घेऊन पंकज, रसिका, वेदांत आणि आर्यनसुद्धा आमच्यात सामील झाले. या गडावर खूप अवशेष आहेत, पण उद्ध्वस्त स्थितीत. त्याचबरोबर अनेक अवशेष अजूनही संवर्धनाच्या प्रतीक्षेत असल्याचे जाणवते. या गडाच्या इतिहासात डोकावून पाहिले असता प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, कल्याण आणि वसई या पश्चिमेकडील प्रमुख बंदरावरून येणारा व्यापारी माल नाशिक आणि उत्तर भारताकडे जात असे. या मालाची वाहतूक ज्या गोंडा घाटातून व्हायची, त्या प्राचीन घाटावर केवळ नजर ठेवण्यासाठी भास्करगडाच्या या डोंगराचा वापर ख्रिस्तपूर्व काळापासून सुरू झाला होता. भास्करगड आणि संपूर्ण त्र्यंबक डोंगररांगेच्या प्रदेशावर प्राचीन काळापासून सातवाहन, वाकाटक, अभिर, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहमनी, निजामशाही, मराठा आणि ब्रिटिश अशा अनेक राजवटींची सत्ता राहिली. जरी या गडाचा इतिहास सातवाहन काळापासून सुरू झाला असला तरी या गडाला तटाबुरुजांचे साच आणि गडपण देण्याचे काम देवगिरींच्या यादवांनी इसवी सन 1271 ते 1279च्या सुमारास केले. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर आक्रमण केले. त्यानंतर इसवी सन 1308 मध्ये देवगिरींच्या यादवांचा पाडाव झाला आणि हा किल्ला काही काळ दिल्ली सल्तनतच्या आणि त्यानंतर इसवी सन 1347 मध्ये स्वतंत्र बहामनी साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आला. इसवी सन 1490च्या सुमारास बहामनी साम्राज्याच्या या विघटनादरम्यान भास्करगड किल्ला अधिकृतपणे अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. इसवी सन 1633 मध्ये निजामशाहीचा पाडाव झाला आणि 1633च्या उत्तरार्धात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. निजामशाही संपली असे वाटत असताना शहाजीराजांनी मुघलांना शह देण्यासाठी मुर्तजा नावाच्या निजामशाहच्या वारसाला शोधून त्याला निजामशाह म्हणून घोषित केले आणि राज्यकारभार पाहू लागले. त्यामुळे मुघल बादशाह शहाजहान याने शहाजीराजांचा पराभव करण्यासाठी आदिलशाहसोबत युती केली आणि ऑक्टोबर 1636 मध्ये मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजांनी शहाजीराजांचा पराभव केला आणि माऊलीचा तह झाला. माऊलीच्या तहानुसार भास्करगड किल्ला पूर्णपणे मुघल साम्राज्याचा भाग बनला. हा किल्ला पुढे जवळपास 34 वर्ष मुघलांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतवर यशस्वी छापा टाकला आणि सुरतहून परतताना
मराठी फौजेची मुघलांशी कांचनमारी येथे मोठी लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी मुघल सरदार दाऊद खानचा दारुण पराभव केला. याचाच फायदा घेऊन महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे यांना नाशिक आणि बागलाण परिसरातील मुघल किल्ले जिंकण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सर्वात आधी अत्यंत महत्त्वाचा असलेला त्र्यंबकगड जिंकला. त्र्यंबकगडाच्या विजयानंतर मोरोपंतांनी इसवी सन 1670च्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भास्करगड अधिकृतपणे मुघलांच्या ताब्यातून मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सामील केला. इसवी सन 1687-88 मध्ये मातबर खानने त्र्यंबकगड हरिहर किल्ल्यावर दबाव वाढवला. यामुळे मराठ्यांना 1688च्या उत्तरार्धात भास्करगडाचा ताबा सोडावा लागला. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली. पण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर प्रांतात मुघल किल्लेदारांचा जुलूम सुरूच होता. त्यामुळे तेथील समाजात प्रचंड असंतोष होता. या असंतोषाची जागा उठावाने घेतली. इसवी सन 1730च्या एका रात्री दोरांच्या साह्याने कोळी मावळे गडावर चढले आणि मुघल सैन्यावर अचानक हल्ला करून मुघल किल्लेदाराचा पराभव केला. कोळी जमातीने मुघलांना पराभूत करून भास्करगड स्वतंत्र केल्यानंतर हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. तो पुढे इसवी सन 1818 म्हणजेच मराठा साम्राज्याच्या पतनापर्यंत पेशव्यांच्याच ताब्यात राहिला. आमचा किल्ला बघून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे ते एक गुंफा बघण्यासाठी. तर बघूया आता किल्ला उतरून आल्यानंतर पायऱ्या ज्या इथे संपतात तिथून एक आपल्याला डाव्या साईडला टर्न घ्यायचा आहे, खाली न उतरता. आणि थोडासा रिस्की पॅच आहे, म्हणजे स्लिपरी पॅच आहे. पण बघूया आता गुंफा सापडते काय. आम्ही गुंफा बघायला चाललो आहे. थोडीशी अवघड असलेली पाऊल वाट त्यात घसारा पार करत आम्ही गडाच्या पश्चिम बाजूला आलो. येथे दगडात कोरलेली एक छोटी गुहा आहे. साधारण 30 ते 40 फूट लांब असलेली ही गुहा अरुंद आहे. गुहा पाहिली. त्यानंतर पंकजने शिवगर्जना केली. महादेव हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय. शिवगर्जना झाली आणि आम्ही आमची गडभ्रमंती पूर्ण करून गडाच्या पायथ्याच्या गावात आलो. दुपारचे मस्त जेवण करून आम्ही आमच्या मेंबर्सना त्यांच्या या ट्रेकच्या अनुभवाबद्दल विचारले असता प्रत्येकाने आपला अनुभव असा व्यक्त केला. आजचा ट्रेक क्षितिजसोबतचा जो ट्रेक होता तो फारच मस्त झाला. माझ्या अपेक्षेपेक्षा देखील जास्त चांगला झाला. ही माझी पहिलीच वेळ होती ग्रुपसोबत करायची आणि त्यांचं सहकार्य खूपच चांगलं आहे. अगदी शेवटच्या माणसापर्यंत ते थांबतात. त्यामुळे मी जाम एन्जॉय केलं आणि मस्त. ट्रेक क्षितिजसोबत पहिलाच ट्रेक. मला पंक्च्युअलिटी आवडली. काल बसपासून ते आज सकाळी जे आपण वेळेवर स्टार्ट 5 मिनिटं इकडे तिकडे चालतं, पण जी पंक्च्युअलिटी ती मला आवडली. सगळ्यांना सपोर्ट करणं आवडलं आणि ग्रुप पण बऱ्यापैकी जेल झाला असं वाटलं मला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगलाच होता ह्यावेळेस, पण असं काही वाटलं नाही वेगळं. जसं मागच्या वेळेस एकत्र होते सगळे, ह्यावेळेस पण तसंच एकत्र एन्जॉय केलं. खूप मजा आली. खूप इन्फॉर्मेशन पण खूप चांगली दिली सरांनी. आणि ट्रेक अत्यंत छान झाला. ग्रुप पण छान कोहेजिव्ह आहे आणि मला असं काही पहिल्यांदाच सगळ्या लोकांना भेटलो असं वाटलं नाही. त्याच्यात खूप चांगला अनुभव आला. सकाळी जाताना सगळे अननोन होते, येताना सगळे ओळखीचे झाले. मी जितके ट्रेक केले त्याबरोबरचा हा ग्रुप ट्रेक मधला पहिला ट्रेक होता आणि वन ऑफ द फायनेस्ट एक्सपिरियन्स. माझा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता आणि मला खूप आवडला. भरपूर काय काय शिकायला मिळालं, काय करायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि आय विल मेक शुअर की नेक्स्ट टाइम आय विल इम्प्लिमेंट इट आणि भरपूर ट्रेक्स करत राहीन. आणि ट्रेक क्षितिजचं एक वैशिष्ट्य म्हणजे ट्रेक करता करताच ते जास्तीत जास्त माहिती पण गोळा करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जी वेबसाईट आहे किंवा जे पुस्तक आहे त्याची माहिती अपडेट ठेवता येईल. तर ही गोष्ट मला खूप आवडते. बाकी मी नेहमीच येत असतो, त्यामुळे ट्रेक नेहमीप्रमाणे छान. थँक्यू लीडर. मी विजयमुळे या ग्रुपला आलेले होते, त्यामुळे विजय
थँक्स फॉर दॅट. आणि इन्फॉर्मेशन जी विजयने तिकडे आपल्याला सगळ्यांना शेअर केली दॅट वॉज गुड. मी बऱ्याचदा ट्रॅकला जाते, पण अशी इन्फॉर्मेशन एवढी वाईड इन्फॉर्मेशन कोणीच ट्रॅकवाले देत नाही. त्यामुळे विजय, दॅट वॉज गुड इन्फॉर्मेशन फॉर अस ऑल्सो. मला अनुभव एकदम चांगला आला. सगळी सोय उत्तम होती. जेवणापासून ट्रॅव्हल अरेंजमेंट एव्हरीथिंग इज वॉज गुड. सुरुवात करताना टफ वाटत होतं मला, पण इकडचे सगळे दादा आणि लेडीज खूप कॉन्फिडन्स देणार आहेत, प्लस एनर्जी पण देणार आहेत. सो मला पुन्हा यावं असं वाटेल आणि मस्त झाला. अनुभव चांगला होता माझा. एकंदरीतच ट्रेकचा पहिला अनुभव होता, पण ट्रेक छान झाला. बाकी सगळी व्यवस्था खूपच छान होती. हा माझा बऱ्याच वर्षांनी 3-4 वर्षांनी मोठ्या ग्रुपसोबत ट्रेक होता, ते पण अननोन ग्रुपसोबत, आणि फार चांगलं वाटलं. सगळ्यांसोबत मिंगल झालो, असं कोण नव्हतं त्याच्यासोबत मी बोललो नाही आज. सेकंड ऑफ ऑल सगळ्यांनी एक्सप्लोर करायला वेळ दिला, फिरायला वेळ दिला, त्याची पण मजा आली. असं वाटलं नाही की पहिल्यांदा आली आणि पहिल्यांदा सगळ्यांसोबत गेलोय. सो इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल. खूप मजा आली ट्रेक करायला. जेवण खूप सुंदर होतं, खूप मजा आली खाऊन. आणि अगेन सगळ्यांनी जसं पंक्च्युअलिटी बद्दल सांगितलं की लाईक एकदम सगळे ऑन टाइम होते, सगळं ऑन टाइम होतं. खरंच चांगला अनुभव होता. अरेंजमेंट सगळ्या, फूड, ट्रॅव्हल सगळ्यात छान होत्या. माहिती खूप छान दिली गेली सगळ्या ट्रेकबद्दल, गडाबद्दल. आणि दोघांनीही, लीडर आणि को लीडर दोघांनी सगळ्यांना सांभाळून अगदी वर नेलं, वर खाली आणलं. ते खरंच खूप छान, म्हणजे बरं वाटलं. आता सगळी मुलं नवीन बदललेली आहेत, पण त्याच इन्थुझिझमनी आणि त्याच केअरनी ते सगळे ट्रेक अरेंज करतात. आणि नवीन तयार झालेली पोरं अतिशय बघून अतिशय आनंद आला. ट्रेक लीडर जे होते ते खूप छान होते, खूप सपोर्टिव्ह होते. अरेंजमेंट खूप छान होतं. आणि गडाचं ऍक्च्युली भास्करगड फक्त ऐकलं होतं, त्याचा इतिहास वगैरे काहीही माहित नव्हता. सो इतिहास सुद्धा कळाला. जेवण पण खूप उत्तम होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस अँड लुकिंग फॉरवर्ड की अजून पण मी ट्रेक्स करीन म्हणून. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. खूप नवीन नवीन फ्रेंड्स भेटले मला. अनुभव खरंच खूप सुंदर होता. जेवण आणि सर जसं आपण माहिती सांगितली गडावरती, ती खरंच खूप चांगली माहिती सांगितली आणि खूप सगळ्यांना स्पष्ट केले की गडाबद्दल माहिती सांगून. आणि हा जो उपक्रम आहे तो ट्रेक क्षितिजनी मस्तच राबवलेला आहे. प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल, किल्ल्यांच्या बद्दल नुसती माहिती न देते त्या किल्ल्यावर लोक गेले पाहिजेत. आणि किल्ल्यावर लोक गेले तर किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, किल्ल्यावर काही एटिकेट्स पाळले पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सर्वात पहिले आभार मानेन आपले लीडर. का तर त्याचा पहिला ट्रेक होता, पहिला ट्रेक अरेंजमेंट होती त्याची, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती केलेली आहे. की जेव्हा आम्ही दरवाजे इथे आलो तेव्हा आपले 4-5 जण हे मिळून तिथला कचरा उचलला. पंकज त्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि पंकजने तो कचरा प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून तो खाली आणला. सो पंकज, आभार तुझे. बाकी ट्रेक उत्तम, अरेंजमेंट उत्तम, लीडर्स, को लीडर्स आणि ट्रेक क्षितिज प्रश्नच नाही आहे. ट्रेक क्षितिजचं एक गोष्ट मी अनुभवली, तर किल्ल्यावरती कुठल्याही गेलो तर किल्ल्यावरती जेवढे अवशेष आहेत तेवढे सगळे दाखवायचे, हा त्यांचा मेन उद्देश असतो. आणि तो सगळे दाखवायचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर ते फाइंड आउट पण करतात आणि ते त्यांच्या साईटवर अपडेट करतात. त्याच्यामुळे आज आम्ही बराच वेळ वरती घेतला. त्याचं कारण हे होतं की आम्हाला ते काही नवीन गोष्टी भेटल्या तिथे. तर या गोष्टी कोणत्या चॅनल सांगत नाहीये, पण हे सगळं सांगायचं काम ट्रेक क्षितिजच्या साईटला आहे. आणि ट्रेक क्षितिज त्या बाबतीत पुढाकार घेऊन हे काम करतात. त्यामुळे ट्रेक क्षितिजचं खरोखर मनापासून आभार. बाकी ट्रेक उत्तम, वेळेवरती झालेला आहे, जेवण चांगलं होतं, सगळ्यांचं त्यामध्ये कॉपरेशन होतं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा ट्रेक केला, हे महत्त्वाचं आहे. बाकी टीम जी होती ही टीम खूप चांगली होती. कोणी कोणाला हे केलं नाही आणि सगळे एकमेकांशी मिसळून वागले. सो खूप चांगलं, सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या आणि धन्यवाद. आणि ट्रेक खूप छान झाला. आणि मेन म्हणजे टायमावर झाला, सकाळी सुरू आणि दुपारी वेळेवर आलाय. आणि जेवण पण नेहमी 4-4:30 पर्यंत होतो, 3:30-4 पर्यंत. त्याच टायमावर जेवणही झालेलं आहे. लीडर आपल्याकडे एकच असतो. को लीडर हा तो त्याच्या सोयीसाठी म्हणून निवडतो. त्यांनी दिलेली जबाबदारी आपण एंड पर्यंत पार पाडायची. मग जर त्यांनी सांगितलं असेल की गौरव तू पहिल्यापासून फ्रंटलाच राहणार आहेस, तो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की मी फ्रंटला राहायला पाहिजे. मग मी रीलमध्ये येईन की नाही, मी कॅमेरामध्ये येईन की नाही, इट्स नॉट मॅन्डेटरी. ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि भास्करगड या ट्रेकबद्दल बोलताना माझा अनुभव फार उत्तम आहे. थँक्स टू द लीडर आणि को लीडर, यांनी एकदम उत्तम प्रकारे मॅनेजमेंट केलं. सर्व्हिसेस खूप खरंच छान होत्या. मे बी ड्रायव्हर जे होते त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे गाडी चालवली. दादांनी जेवण वगैरे खूप छान दिलं. इथलं वातावरण खूप छान आहे. परत आता आपण जेव्हा ट्रेक करत होतो तर ट्रेक करताना फोर्ट आपण मॅपिंग करत होतो किंवा विजय सरांनी जसं आपल्याला फोर्टची माहिती दिली तर ते खूप आवडलं.
मॅपिंग करताना मी विजय सर झाले, श्रेयस दादा झाला, दादा आला, ताई झाली. तर त्यांच्याकडनं जो अनुभव घेतला, त्यांच्याकडनं जे ज्ञान घेतलं ते मला खरंच खूप आवडलं. इट्स लाईक आम्हाला नवीन जनरेशनसाठी हे खरंच नवीन होतं आणि ह्याच्यानी आमच्यामध्ये पण एक इंटरेस्ट जनरेट होतो. सो थँक्यू ऑल, थँक्यू एव्हरीवन. माझा एक्सपिरियन्स खरंच तुम्ही एनहान्स केला. थँक्यू. आपला जो भास्करगडचा ट्रेक झाला इतका सुंदर त्याने समृद्धने खूप छान अरेंजमेंट केली होती. आणि जसा एक निगेटिव्ह पॉईंट सगळ्यांनी सांगितला की थोडं टायमिंगचं इकडे तिकडे झालं, पण ते जर का आपण थोडं सोडलं तर खूप चांगल्या गोष्टी सुद्धा झाल्या. जसं की भास्करगड साफ झाला आज, प्लस भास्करगडचा मॅप अपडेट झाला आज, त्यामुळे तुझा ट्रेक भरून पावला तुम्ही म्हणेन. आणि तू एवढं मस्त अरेंजमेंट केली पहिला ट्रेक असून, त्यामुळे त्या कौतुक आणि अभिनंदन. सगळ्यात आधी मी समृद्धचं खूप कौतुक करते, कारण त्याचा पहिला ट्रेक असून पण त्याने इतकी मेहनत घेतली त्याच्यामध्ये. कारण ट्रेक आपण एक दिवस करून सगळे घरी जातो, पण ट्रेक एका ट्रेक लीडरला सुपूर्त केल्यानंतर त्याचे जवळजवळ 2-3 महिने त्याचं काम सुरू असतं. ड्रायव्हर ठरवणं, खाण्याची सोय करणं, हे ते. कारण ज्यांनी 200 ट्रेक केलेत ना त्यांना माहिती असेल टॉयलेटची सोय पण नसते, मग जेवण खाणं तर फारच लांबची गोष्ट. मग आज आपल्याला हे इतक्या सहज उपलब्ध होत आहे, त्याच्यामागे जवळजवळ 2-3 महिने सगळ्यांना कॉल करा, कोण फिजिबल आहे, हे सगळं आहे. सो मस्त समृद्ध खूप छान ट्रेक अरेंज केलास त्याबद्दल. सो ट्रेक क्षितिज एक वन ऑफ द बेस्ट ट्रेक आपण सगळ्यांनी केला. सो सगळ्यांचंच कौतुक या सगळ्यामध्ये. सो सगळ्यांनाच थँक्स. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या 200, 100 आणि किती ट्रेक केलेली माणसांबरोबर ट्रेक करायचं आम्हाला भाग्य मिळालं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे थँक्स. आणि बाकी एक फक्त कसं झालं, सकाळी आपण निघालो टायमात, फक्त नंतर कसं झालं की थोडा ग्रुप मागे होता, थोडा पुढे होता, त्यामुळे जरा आपलं टायमिंगचं हे झालं की काही जणांना मग पुढे नंतर उतरायला लागलं, काही जणांना मागे थांबायला लागलं. दुसरं एक झालं की ह्या ज्या बोलल्या होत्या की यांनी पहिलाच ट्रेक होता, भरपूर मेहनत घेतली, पण ह्याच्यात माझ्यासोबतच मी कुशलचं पण नाव घेतो. कुशलनी पण मला खूप मदत केली, कारण कुशल देवळेकर म्हणून आपलाच मेंबर आहे. कारण ऍक्च्युली माझा कोऑर्डिनेटर उमेश होता, पण त्याचं जरा शिफ्टिंगच्या कामामुळे कुशल सोबत मी कोऑर्डिनेट करत होतो. आणि बाकी विजयदादांचा एक स्पेशल थँक्स की बाबा त्यांनी एवढी महत्त्वाची माहिती दिली किल्ल्यावर. कारण मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलेलं, ऍड केलं की बाबा तुम्हाला माहिती द्यायची जी काही या किल्ल्याची माहिती आहे, कारण आपल्या साईटवर पण एवढी माहिती नव्हती. म्हटलं तुमच्याकडे जास्त माहिती आहे, त्यामुळे तुम्ही दिलीत ती लोकांना जास्त माहिती मिळेल, त्यामुळे तुम्हाला पण थँक्स. ट्रेक खरंच खूप चांगला होता आणि त्याने पहिल्यांदा जो लीड करत होता ना, त्याबाबतीत 30 जण घेऊन जाणं पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण की पहिल्या ट्रेक हे खूप मोठं दडपण असतं की प्रत्येक गोष्टीपासून, जसं मला 1 महिना आधी डोक्याला टेन्शन चालू होतं की सगळं व्यवस्थित होईल नाही. कारण की आपल्यावरती आपल्यासोबत 30 जणांची जबाबदारी असते, जी त्याच्याकडे घरी पोहोचेपर्यंत, जोपर्यंत तुमच्या रीच होम हा मेसेज येत नाही ग्रुपमध्ये, तोपर्यंत त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते. त्यामुळे त्याचं सुद्धा मी विशेष कौतुक करीन आणि त्याने सुद्धा असेच लीड चांगले करत राहावे, चांगले सजेशन ट्रेक घेऊन यावे, स्वतः लीड करावे आणि आम्हाला अर्ध्या किमतीत घेऊन जावे. धन्यवाद. त्र्यंबक डोंगररांगेतील भास्करगड ट्रेक करताना प्रत्येकजण आपल्यासोबत आठवणींचा खजिना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला होता. मित्रांनो, माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन गडांचे आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन उन्हाळ दिवसाच्या ऐतिहासिक उन्हाळ भटकंतीला. जय भवानी, जय शिवराय.